हॅलो डिअर पॅरेंट्स अँड स्टुडंट. जर आपण 2027 मध्ये होणारी सैनिक स्कूलची एक्झाम देत असाल तर आपल्याला फॉर्म भरण्याच्या आधी आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. ते डॉक्युमेंट कोणते आहेत, महत्त्वाचे कागदपत्रे कोणते तुम्हाला लागतील ॲट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंग, ते आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ए टू झेड सगळे कागदपत्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला जो डॉक्युमेंट आहे तो उमेदवाराचा फोटोग्राफ तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, ज्याची साईज जेपीजी फॉर्मॅटमध्ये 10 KB ते 200 KBच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं जो आहे, उमेदवाराची सही जेपीजी फॉर्मॅटमध्ये 10 KB टू 50 KBच्या मध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा, तो पण त्याची पण साईज सेम आहे. डाव्या हाताचा अंगठा जर काही प्रॉब्लेम असेल ऍट द टाइम फॉर्म फिलिंग, तर तुम्ही उजव्या हाताचा अंगठा पण घेऊ शकता. जन्मतारीख म्हणजे बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तो पण स्कॅन करून तुमच्याकडे ठेवायचा आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, तुम्ही कुठल्या राज्याचे रहिवासी आहात ते डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर का तुम्ही कॅटेगरीशी बिलॉंग करत असाल तर SC ST आणि OBC साठी तुम्हाला कॅस्ट सर्टिफिकेट गरजेचं राहील. जर OBC मध्ये असाल तर सेंट्रलचं नॉन क्रिमिलियर तुम्हाला आवश्यक त्याची राहील. डिफेन्स कॅटेगरीमध्ये असाल तर सर्व्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला बंधनकारक आहे. जर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असेल, विद्यार्थ्याचे वडील जर एक्स सर्व्हिसमॅन असतील तर तुम्हाला PPO सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर अप्रूव्ह न्यू सैनिक स्कूल किंवा सैनिक स्कूल मध्ये जर तुम्ही शिकत असाल तर त्या प्रिन्सिपलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ऍट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंग. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला वरील सर्व फॉर्मॅट जे आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये, हे जे सर्टिफिकेट आहेत बर्थ सर्टिफिकेट आणि डोमेसाईल सर्टिफिकेट, हे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये 50 ते 300 KBच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. नंतर फॉर्म भरताना तुमच्याकडे चालू असलेला मोबाईल क्रमांक पाहिजे, कारण त्याच्यावरती OTP येतो आणि नंतरचे जे मेसेज आहेत ई काउन्सिलिंगचे किंवा फॉर्म फिलिंगचे, एक्झाम डेटचे, सगळे त्याच्यावरती तुम्हाला येत राहतात. सक्रिय ईमेल ID तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे चालू असलेला ईमेल ID तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही जे पेमेंट करता डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंग, या सर्व पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. आणि फी पेमेंटचा पुरावा ऍट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंग, जेव्हा तुम्ही फॉर्म भरून देतात त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढून ठेवा की तुम्ही कुठल्या माध्यमातून पेमेंट केलेलं आहे. हे सर्व अर्ज आहेत. कागदपत्र जे आहेत स्पष्ट, वाचनीय आणि योग्य असावीत. चुकीची किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. ऍडमिशन वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी नक्की केली जाते. जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर सेंट्रल लिस्टचं तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या बाबतीत अधिक माहितीची आवश्यकता असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्याकडे इन्सेप्शन अकॅडमीमध्ये डे बोर्डिंग, रेसिडेन्शियल बॅच आणि ऑनलाईन क्लासेस सुद्धा सुरू आहेत. जर आपण 2027 मध्ये येणाऱ्या परीक्षेची तयारी करू इच्छित आहात तर आजच आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्याशी आपल्याला हवी ती माहिती घेऊ शकतात. भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.